सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है। आत्ता आपण हा जो नोमानी बोलताना पाहतोय त्याचा हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे आणि त्यांनी उघड मान्य केलेलं आहे की हा असा व्होट जिहाद आहे की ज्याचे सरदार शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे आहेत आणि हे सरदार व्होट जिहादच्या लढाईमध्ये आमचे सेनापती म्हणून काम करत आहेत आणि त्यांचा खरा उद्दिष्ट जे आहे ते फक्त महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्त करणं नव्हे तर केंद्रातलं सरकार जे आहे ते पदच्युत करणं किंवा त्याला घालवणं आणि तिथे आपली राजवट प्रस्थापित करणं हे आपलं लक्ष्य आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे नोमानीने. आता एवढं त्यांनी स्पष्ट करून सांगितल्यावरती तरी आता हिंदूंनी डोळे उघडले पाहिजेत आणि हा जो व्होट जिहाद चाललेला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदू समाजानं एकजूटपणे भाजप आणि महायुतीला मतदान प्रचंड प्रमाणामध्ये केलं पाहिजे. अत्यंत विक्रमाचं आत्ता यावेळेला उल्लंघन करण्याची आवश्यकता आहे, म्हणजे विक्रमादित्य होण्याची आवश्यकता आहे प्रत्येक हिंदूला, की मतदानाचं प्रतिशत जे आहे ते कधीही नव्हे ते अभूतपूर्व न भूतो न भविष्यती असं व्हावं असं सध्याचं वातावरण आहे, अशी सध्याची स्थिती आहे. आणि तुम्ही जर मतदान केलं नाहीत तर तुम्हाला पस्तावावं लागेल आणि पस्तावण्यासाठी कदाचित तुम्ही राहाल की नाही हीच शंका व्यक्त करतायत सगळेजण. म्हणजे तुमचा देश आणि धर्म तर सोडूनच द्या, तुम्ही तुमचं अस्तित्व देखील शिल्लक ठेवणार आहेत की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर तुमचा धर्म सोडायचा असेल तर तुम्ही अर्थातच त्यांच्या राज्यात सुखाने राहू शकता, परंतु तुम्हाला हिंदू म्हणून जर तुमच्या धर्माचं पालन करायचं असेल तर हे तुम्हाला सुखाने जगू देणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कर्नाटकामध्ये ते घडतं आहे आणि त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे आमचा हा फॉर्म्युला आहे, याप्रमाणे आम्ही जातो आहे. आणि त्याला शरद पवार आणि यांनी जे अनुमोदन केलेलं आहे ते महाभयंकर आहे. 17 कलमी मागण्या बघा त्यांच्या, एक संघावरती बंदी आणू, 1000 कोटी वक्फ बोर्डाला देऊ. त्यांनी फक्त या 17 कलमी जी त्यांची मागणीपत्र जे आहे त्याच्यामध्ये फक्त भारताचं पाकिस्तान करा एवढी फक्त उल्लेख त्यांनी केलेला नाही, बाकी सगळ्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संघावर बंदी घाला, महिन्याला 1000 कोटी वक्फ बोर्डाला द्या, दंगलीमध्ये सापडलेल्या किंवा त्याच्यामध्ये बॉम्बस्फोटामध्ये सापडलेले जे आरोपी आहेत त्यांच्या निर्दोष मुक्तता करा. आणि अशी सगळी 17 कलमं त्यांनी लादलेली आहेत आणि या देशाचं पूर्णपणे इस्लामीकरण करण्यासाठी म्हणून एक प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे. आणि या प्रयत्नाला नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अर्थातच संमती दिलेली आहे. सहानुभूतीपूर्वक या तुमच्या मागण्यांवरती आम्ही विचार करू असं नाना पटोलेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एवढं त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यावर हिंदूंनी पण स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे की आमचं प्रत्येक मत जे आहे ते एकही मत काँग्रेसला, उभाटा सेनेला आणि त्या तुतारी वाल्याला पडणार नाही, तर आमचं मत प्रत्येक मत जे आहे ते भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जिथे जिथे त्यांचे उमेदवार आहेत ते विजयी करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तसं जर केलं नाही तर हा स्वतःवरतीच कृतज्ञपणा केल्यासारखा हिंदूंवरती पुढे आरोप होईल आणि आरोप करण्यासाठी कदाचित आपण राहू किंवा नाही हेच आपला पुढे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे अस्तित्वाचा. आणि अस्तित्वाच्या या संघर्षामध्ये सर्व हिंदूंनी मतदान करणं अत्यावश्यक आहे. अस्तित्व जर तुमचं राहिलं नाही तर तुमची जातही राहणार नाही, तुमचं कुठलंही अस्तित्व राहणार नाही. तुमचे बंगले, माड्या, गाड्या सगळ्या क्षणभंगूर नष्ट होऊन जातील. वक्फ बोर्डाने एकदा त्याच्यावरती कब्जा केला की तुमचं जे आहे ते काही राहणार नाही, तुमचं अस्तित्व शून्य होऊन जाईल. तर ते टाळायचं असेल तर महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये विजयी करायला पाहिजे आणि हे जे गद्दार आणि राष्ट्रद्रोही जी तिघांची तिघाडी जी आहे ती पूर्णपणे नेस्तनाबूद केली पाहिजे. त्याचा पूर्णपणे यावेळेस बिमोड केला पाहिजे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या पक्षाचा पूर्णपणे बिमोड हिंदूंनी करणं या निवडणुकीमध्ये आवश्यक आहे. तरच आपला धर्म टिकेल, आपलं अस्तित्व टिकेल, महाराष्ट्र धर्म टिकेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा टिकेल.